सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। आरग तलावात बुडवून एका तरुणाचा खून, 2 अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। समलिंगी संबंध करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून खून। मिरज तालुक्यातील आरग गावातील बेपत्ता झालेल्या तरुणाचा तलावात बुडवून खून केल्याचं निष्पन्न झाल्यानं खळबळ उडाली आहे। सुजल बाजीराव पाटील वय वर्ष 21 राहणार आरग हा तरुण दिनांक 28 रोजीपासून बेपत्ता झाला होता। सुजल पाटील आणि त्याचे 2 अल्पवयीन मित्र बेळंकी इथं हळदी कार्यक्रमानिमित्त गेले होते। त्यानंतर सुजल बेपत्ता झाल्यानं सुजल यांच्या मामानं त्यांचा शोध घेतला, पण तो सापडला नसल्यानं त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे इथं सुजल बेपत्ता झाल्याची तक्रार दिली। यावेळी ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद आणि त्यांच्या पथकानं त्या 2 अल्पवयीन मित्रांना बोलून घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुजल याचा तलावात बुडवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। सुजल आणि त्याच्या 2 अल्पवयीन मित्रांनी मद्यपान करून आरग तलाव या ठिकाणी आले होते। त्या मित्रांपैकी एकानं सुजल पाटील याच्याशी समलिंगी संबंध करण्याचा प्रयत्न केला। यावेळी सुजल यानं विरोध केल्यानंतर त्यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार घडला। यावेळी या 2 अल्पवयीन मित्रांनी सुजल पाटील याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तलावाच्या पाण्यामध्ये बुडवून खून करून पसार झाले। ही माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी सुजल पाटील याचा आरग तलावात शोध घेऊन मृतदेह शोधून काढला। त्या 2 अल्पवयीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जिल्हा अपर पोलीस अधीक्षक कल्याणी बोरवरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं हा गुन्हा उघडकीस आणलाय। मुख्य संपादक डॉ. श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क वृत्तपत्र।